केलं ना आपण नवीन मागच्या वेळेस. येस मॅम. ओके. आता मॅथ्स 2 घेऊया की मॅथ्स 1 घेऊया? मॅथ्स 2 सुरू करायचं की मॅथ्स 1 कंटिन्यू करायचं? मॅथ 1. टीचर मॅथ 1 कंटिन्यू करा पूर्ण तो चॅप्टर, म्हणजे जोपर्यंत चॅप्टर होत नाही तोपर्यंत कंटिन्यू हो करा. टीचर मॅथ. मग नेक्स्ट चॅप्टर मॅथ 2 चा. पहिली एक्सरसाइज झाली होती का? फर्स्ट एक्सरसाइज मध्ये आपली झाली होती रेशो अँड प्रपोर्शन, है ना? हे आपण रेशो घेतलेली होती ना प्रपोर्शन मध्ये. पण हे सोडवलं होतं की नाही? सगळे रेशो काढले होते सेम क्वांटिटी, आपण कन्वर्जन केलं छोट्या क्वांटिटी मध्ये, आपण रेड्यूस केलं पर्सेंट. आता पुढे आपल्याला कंपॅरिझन ऑफ रेशोज आहे, म्हणजे तुलना आहे रेशोची. रेशो मध्ये आपले जे गुणोत्तर आहे गुणोत्तरांची तुलना. आता हे आपण तुलना जी आहे ना ती आधी पण केलेली आहे, म्हणजे 2 गुणोत्तर दिलेली आहेत किंवा 2 तुम्हाला रेशो दिलेले आहेत, तर त्याचं कंपॅरिझन करण्यासाठी आपण क्रॉस मल्टिप्लाय करतो. म्हणजे काय मॅम? हा टीचर क्वेश्चन 3 पर्यंतच झालेलं, पुढचं बाकी होतं आय थिंक. म्हणजे क्वेश्चन 3च झालेलं आहे, त्याच्या पुढचे बाकी होते क्वेश्चन. नाही ग, ते आपण केलेलं ना पर्सेंटेज मध्ये वगैरे. राईट झाले टीचर. झालेले. हा, नेक्स्ट लेक्चरला मी घेतलेलं होतं. हे पण रेशोची पण गणित झाली होती. रेशोचे पण असे सम झाले होते ते, है ना? इथे मी सांगितलं होतं ना हे पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करायचं, ते इंटू 100 करायचं फक्त, मध्ये पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट होतात. ओके मॅम, हो ना? सॉरी मी नसते त्या क्लासला. हा, ते शेवटला असं दिवाळीचा दिवस होता माझ्या बाजूला, वसुबारस होता की काय होता तेव्हा कदाचित. ठीक आहे, तर आता आपल्याला पुढचं आपण घेऊया. कंपॅरिझन आहे म्हणजे तुलना आहे, गुणोत्तरांची तुलना. तर गुणोत्तरांची तुलना आपण आधी सुद्धा केलेली आहे. आता गुणोत्तरांची आणखी एक प्रॉपर्टी काय आहे माहितीये का? प्रॉपर्टीज ऑफ रेशोज मध्ये बघा, दोन गुणोत्तर जर सारखी आहे, आता समजा तुम्ही, आपण बघा 5वी 6वीला आपण इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन, म्हणजे फ्रॅक्शन आपण शोधले होते बघा. म्हणजे आता 5/7 असेल, हे समजा हा एक रेशो आहे, तर याचे इक्विव्हॅलेंट रेशोज आपण काढू शकतो, म्हणजे जे याच्या बरोबर इक्वल असते. आता 5:7 आहे, तर 5:7 हा जो रेशो आहे त्याला इक्विव्हॅलेंट रेशो किंवा इक्वल रेशो आपण कोणते कोणते घेऊ शकतो? तर या दोन्ही न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर, अंश आणि छेद, या दोघांना पण कोणत्याही संख्येने गुणलं किंवा भागलं, सेम संख्या सेम नंबरने आपण मल्टिप्लाय केलं किंवा डिवाइड केलं, तर जो येणारा जो दुसरा रेशो आहे ना, तो या रेशोला इक्विव्हॅलेंट किंवा इक्वल असतो. म्हणजे आता 5/7 आहे, तर 5/7 ला मी समजा 2 ने मल्टिप्लाय केलं वरती खाली, तर वरती खाली 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय येणार? 10/14 आहे. हा ह्याला इक्विव्हॅलेंट आहे, म्हणजे दोन्ही रेशो इक्वल आहे. इक्वॅलिटीचं साइन तुम्ही इथे देऊ शकता. हे दोन्ही रेशो इक्वल आहेत. 5:7 आणि 10:14 हे दोन्ही रेशोज इक्वल आहेत. समजा मी याला 3 ने मल्टिप्लाय केलं 5:7 ला, 5 3 जा 15, 7 3 जा 21.
मग 15/21 हा सुद्धा याला इक्वल रेशो आहे. कोणताही एखादा नंबर मी दोन्हीला मल्टिप्लाय केल्यानंतर जो येणारा रेशो असतो तो ओरिजिनल रेशोला इक्वल असतो किंवा हे सगळे रेशो इक्वल असतात. म्हणजे ए अपॉन बी जर एखादा रेशो आहे तर या ए अपॉन बी ला कोणत्याही के ने मल्टिप्लाय केलं, के हा समजा कोणताही एक नंबर आहे, कोणताही तुम्ही निगेटिव्ह घ्या पॉझिटिव्ह घ्या कोणताही नंबर घ्या आणि त्याने तुम्ही दोन्हीला न्यूमरेटर डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केलं. ऍक्च्युअल रेशो तुमचा A:B आहे, पण त्या A:B ला कुठल्याही के ने मल्टिप्लाय केल्यानंतर येणारा जो रेशो आहे तो आपल्या A:B ला इक्वल असतो. कळलं का मी काय बोलली? यस मॅम. हो टीचर. है ना? किंवा डिवाइड करून पण आता समजा मी तुम्हाला 100:125 दिला रेशो, तर याला मी समजा 5 ने डिवाइड करते, तर 5 ने डिवाइड केल्यानंतर मला इथे येईल 20 आणि इथे येईल 25. तर हा जो ओरिजिनल रेशो आहे 100:125 आणि 20:25 हे दोन्ही रेशो इक्वल आहेत. म्हणजे हा रेशो पण आणि हा रेशो हे दोन्ही रेशो इक्वल आहेत कारण मी इथे 5 ने डिवाइड करून मी हा दुसरा रेशो मिळवलेला. मग मल्टिप्लाय करा किंवा डिवाइड करा तुम्हाला जो नवीन रेशो मिळणार, पण सेम नंबरने मल्टिप्लाय करायचं किंवा सेम नंबरने डिवाइड करायचं आणि जो येणारा नवीन रेशो असतो की नाही तो आपल्या ओरिजिनल रेशोला इक्वल असतो. कळलं का? समजा की नाही? यस मॅम. येस. ही जी प्रॉपर्टी आहे याच्यावरून तुम्हाला फील करायच्या गोष्टी. म्हणजे आता समजा मी इथे तुम्हाला अशा गोष्टी देणार तुम्हाला. इथे तुम्ही काय लिहिणार? या बॉक्स मध्ये आता बघा हे सगळे इक्वल रेशोज आहेत आणि हे जे इक्वल रेशो जर असतील तर हे याला मल्टिप्लाय करून मिळवलेले रेशोज सेम नंबर. तर हा पहिला जो रेशो आहे त्याच्या न्यूमरेटर मध्ये 15 दिलंय, डिनॉमिनेटर मध्ये तुम्हाला फील करायचंय. तर मग हा 15 कसा मिळाला, कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर 15 मिळाला? 3. इथे पण कितीनेच मल्टिप्लाय करावा लागेल आणि मग जो नंबर येईल तो इथे लिहायचा आणि सेम नंबरने मल्टिप्लाय करून येणारे जे नंबर असतात तो रेशो इक्वल असतो. मग इथे काय येणार? 21. या बॉक्स मध्ये 21. या बॉक्स मध्ये काय येईल? 30. टीचर 30. बाकीच्यांना कळतंय का? सगळ्यांना कळतंय का? हो टीचर. कारण हा 42 कसा आला? 7 6 जा 42 येईल तर 5 6 जा करावं लागेल कारण सेम नंबर 30. आणि या बॉक्स मध्ये काय येणार? 50. 50. बरोबर. ठीक आहे, कळलं? तर हेच आपल्याला पहिला क्वेश्चन मध्ये दिलेला आहे ते. अरे सेम रेशो 5/7 हे पण तोच घेतला. कोइन्सिडेंस इथे फील करा. टीचर तिथं 10 पहिल्या बॉक्स मध्ये 10 येईल. हो टीचर. इथे 10 येईल. 20 मॅम. टीचर दुसऱ्या बॉक्स मध्ये 49 येईल. 49. इथे 10 येईल का आधी सांगा? टीचर तिथे 20 येईल. 20 येईल टीचर. 20. पहिल्या बॉक्स मध्ये 20 येईल. 20 येणार. पहिल्या बॉक्स मध्ये 20. बरोबर.
20 येणार ना, कारण 7 आणि ते 28 दिलेले. 7चे 28 कधी होतात? 7 4 जा 28 होतात. म्हणजे 4 ने मल्टिप्लाय. इथे पण 4 ने करावं. 5 4 इथे 20. 20. इथे 49 49. आता इथे कसं केलंय बघा, इथे 7 आहेत आणि त्याचे 3.5 झाले. म्हणजे काय केलेलं आहे कळलं का तुम्हाला? 7चे 3.5 केलं. 5/7 इथे 3.5 आहे. इथे ना डिवाइड केलंय, 2 ने डिवाइड केलं. 7ला ना 2 ने भागले तेव्हा 3.5 मिळतात बघा. जेव्हा तुम्ही 7ला 2 ने डिवाइड केलं ना, 2 3 जा 6. टीचर 5 2.5. टीचर 2.5. तर इथे पण डिवायडेड बाय 2. मी मगाशी सांगितलं ना, गुणा किंवा भागा, पण सेम नंबरने मल्टिप्लाय करायचं, डिवाइड करायचं तर सेम नंबरने डिवाइड करायचं. टीचर इथे जर 2.5. तुम्हाला 3.5 दिले तर तो डिवाइड करून मिळालेला आहे, डिवायडेड बाय 2 केलेलं आहे. मग वरती पण 5 ला पण डिवायडेड बाय 2 करायचं. आणि 5 ला जर 2 ने भागलो आपण, तर 5 ला 2 ने भागल्यानंतर 2.5 2.5 असं आन्सर. कळलं? हो टीचर. आता इथे सेकंड वाला मध्ये बघा 9 आहे, 9/14 आहे रेशो. आता 9चा इथे 4.5 झालाय. कसा झाला? मल्टिप्लाय केलंय की डिवाइड? मल्टिप्लाय. कितीने मल्टिप्लाय केलंय? टीचर डिवाइड केलंय 2ने. नाही टीचर, नाही Divide टीचर, केलं. डिवाइड डिवाइड केलंय. डिवाइड केलं. इथे पण 2 ने डिवाइड, 2 ने केलंय ना, 2 नेच केलंय ना डिवाइड. यस मॅम. याच्यापेक्षा छोटा नंबर जो आपला आधीचा नंबर आहे त्याच्यापेक्षा छोटा नंबर जर असेल ना, तर याचा अर्थ तिथे डिव्हिजन आहे. आणि मोठा नंबर आला तर मल्टिप्लिकेशन, कारण मल्टिप्लाय केल्यावर मोठा नंबर येतो. आता 4.5 म्हणजे 9 पेक्षा छोटा आहे, म्हणजे डिव्हिजन केलेलं आहे, 2 ने डिवाइड केलं. मग इथे किती येईल खाली? 6.5. नाही 14 आहे ना. 14ला 2 ने भाग जातो. यस 7. 7 27. 7 ओ 7. 27. तुम्हाला कळलं नाही का? हे बघा 9/14 चे 4.5 आणि ते टीचर 9चे 4.5 कसे होतील? अर्धे येते. 7 इकडे 27, इथे इथे 7 आहे ना, तेच म्हणतो. 27 बरोबर. पुढचे 27 आणि त्याच्या पुढची इथे किती आहे ना? 14ला काय केलेलं आहे? डिवाइड केलं हे नक्की आहे. डिव्हिजन झालं हे नक्की. हा बरोबर. 4 ने डिवाइड. इथे पण 4 ने डिवाइड. 9 ला पण 4 2 जा 8. 36. 4 2 जा 8. 2 5 जा 20. किती आला? 2.25. 4 ने डिवाइड. 4 ने. कारण 3.5 हे 4 ने डिवाइड करणार. 9 ला पण 4 ने डिवाइड. हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे की कशाने डिवाइड केलं. कळलं? यस मॅम.
आता पुढे पुढे आपल्याला सेकंड क्वेश्चन मध्ये रेशोज फाइंड आउट करायचंय. म्हणजे वेगवेगळ्या तुम्हाला क्वांटिटीज दिलेल्या आहेत, राशी दिलेल्या आहेत, त्यांचे रेशोज फाइंड आउट करायचे. त्याच्यासाठी आपल्याला सूत्र माहित पाहिजे. म्हणजे आपण जी सूत्र शिकलो एरियाची वगैरे किंवा मग सर्कमफरन्स. सर्कमफरन्स माहित आहे काय असतं? परीघ. परीघ, वर्तुळाचा परीघ माहित आहे का? येस मॅम. सर्कम्फरन्स. वर्तुळाच्या परिघाचं सूत्र काय आहे? 2 पाय आर. बरोबर, 2 पाय आर. 2 पाय आर. तर आपल्याला काय काय रेशो बघा. पहिला फर्स्ट रेशो काय फाइंड आउट करायचं बघा हा, की द रेशो ऑफ रेडियस टू म्हणजे दुसरी क्वांटिटी आहे पुढे. म्हणजे वरती रेडियस, कोणाचा रेशो घ्यायचा आहे? रेडियसचा. आणि कोणाचा? टू सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. म्हणजे रेडियसचा आणि सर्कम्फरन्सचा. म्हणजे वरती रेडियस आणि खाली सर्कम्फरन्स असा रेशो घ्यायचा आहे. टीचर रेडियस टू सर्कम्फरन्स, परीघ, वर्तुळाचा परीघ आणि त्रिज्या, या दोघांचा आपल्याला रेशो म्हणजे गुणोत्तर घ्यायचा आहे. त्रिज्या आणि वर्तुळाचा परीघ यांचं गुणोत्तर घ्यायचं. यांचं गुणोत्तर घेण्यासाठी त्याचं आपल्याला त्रिज्या तर आपल्याला माहिती आहे. त्रिज्या आपण कोणत्या अक्षराने दर्शवतो? आपण जर आधी आर 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 आर. स्मॉल आर. येस मॅम. आणि वर्तुळाचं परिघाचं सूत्र काय आहे? 2 पाय आर. 2 पाय आर. आर आर इथे कॅन्सल होणार. आर आर एक राहणार वरती आणि खाली 2 पाय राहणार. म्हणजे हा जो रेशो येणार तो 1:2 पाय असा रेशो आहे. त्रिज्येचं वर्तुळाच्या परिघाशी असलेलं गुणोत्तर. त्रिज्येचं वर्तुळाच्या परिघाशी असलेलं गुणोत्तर हे 1:2 पाय असं आहे. 1:2 पाय असं आहे. उलट विचारलं असतं, परिघाचं त्रिज्येशी असलेलं गुणोत्तर जर विचारलं असतं, परिघाचं त्रिज्येशी असलेलं गुणोत्तर विचारलं असतं, तर परिघ वरती आला असता, सर्कम्फरन्स वरती आला असता, खाली त्रिज्या. हा, 2:1 आला असतं. बरोबर. आता आपल्याला त्रिज्येचं परिघाशी असलेलं गुणोत्तर ते 1:2 पाय आहे. ठीक आहे. येस मॅम. येस मॅम. येस मॅम. पुढे द रेशो ऑफ सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. म्हणजे रेशो कोणाचा घ्यायचा आहे? सर्कम्फरन्स ऑफ सर्कल विथ रेडियस आर टू इट्स एरिया. तर टू जो शब्द आहे तो मध्ये, म्हणजे या बाजूला सर्कम्फरन्स घ्यायचा आहे. सर्कम्फरन्स ऑफ सर्कल विथ रेडियस आर, म्हणजे आर रेडियस असलेल्या सर्कलचा सर्कम्फरन्स, म्हणजे आर त्रिज्या असलेल्या वर्तुळाचा परिघ. आणि कोणाबरोबर घ्यायचंय त्याचं रेशो? 2 म्हणजे ज्याच्या बरोबर घ्यायचंय ते पुढे एरिया ऑफ द सर्कल. एरिया म्हणजे सर्कम्फरन्स, परिघ आणि क्षेत्रफळ. वर्तुळाचा परिघ, वर्तुळाच्या परिघाचं वर्तुळाच्या क्षेत्रफळाशी असलेलं गुणोत्तर. दोघांचं सूत्र माहित पाहिजे. वर्तुळाचं परिघ वरती येणार, वर्तुळाच्या परिघाचं वर्तुळाचे क्षेत्रफळाशी असलेलं गुणोत्तर. आणि त्रिज्या आर घ्यायची ना, मग वर्तुळाचं परिघ 2 पाय आर आणि क्षेत्रफळाचं सूत्र काय? वर्तुळाच्या पाय आर स्क्वेअर. पाय आर स्क्वेअर. म्हणजे पाय निघून जाईल आणि 1 आर कॅन्सल होतं बघा. 1 आर ला आणि 1 आर जाणार. काय राहील वरती? काय राहिलं? टू अपॉन आर. 2
आणि खाली आर. एक आर राहिला बघा. एक आर कॅन्सल होतो कारण आर वर्ग आहे ना. वर्ग म्हणजे 2 आर आहेत. आर इंटू आर. एक आर कॅन्सल होतो. वरती 2 राहते. 2:r. 2s r असं त्यांचं गुणोत्तर येणार. 2s r. कळलं? येस मॅम. हो टीचर. त्यानंतर यस टीचर. पुढे काय दिलंय? द रेशो ऑफ डायगोनल ऑफ स्क्वेअर टू इट्स साइड. म्हणजे कोणाचं घ्यायचंय रेशो? डायगोनल ऑफ स्क्वेअर टू इट्स साइड. म्हणजे जो चौरस आहे त्या चौरसाचा डायगोनल म्हणजे कर्ण. चौरसाचा कर्ण, चौरसाच्या कर्णाचं टू इट्स साइड. इट्स साइड म्हणजे बाजू. चौरसाच्या कर्णाचं त्याच्या बाजूशी असलेलं गुणोत्तर. चौरसाच्या बाजूशी असलेलं गुणोत्तर. इफ द लेंथ ऑफ साइड इज 7 सेंटीमीटर. जर त्या चौरसाची बाजू 7 सेंटीमीटर असेल तर चौरसाचा कर्ण आणि त्याची चौरसाची बाजू या दोघांचं गुणोत्तर पाहिजे. प्रश्न कळला? हो टीचर. टीचर एकदा रिपीट करा ना प्लीज. आपल्याला काय सांगितलंय? कोणाचा रेशो घ्यायचाय? डायगोनल ऑफ स्क्वेअर टू इट्स साइड. डायगोनल ऑफ स्क्वेअर टू इट्स साइड. डायगोनल ऑफ स्क्वेअर म्हणजे चौरसाचा कर्ण. कर्ण. आणि कोणाशी घ्यायचं गुणोत्तर? चौरसाची बाजू. बाजू. चौरसाचा कर्ण वरती येणार. तुम्हाला माहित आहे का चौरसाचा कर्ण? सूत्र माहित आहे का? चौरसाची बाजू. यस मॅम. चौरसाचं कर्ण √2 इंटू साइड असते. √2 इंटू बाजू. आणि ही बाजू आहे. बाजू म्हणजे तुम्ही बाजूसाठी काही तुम्ही डिनोट करू शकता. बाजू. आता याची बाजू जी आहे ती 7 आहे ना. तुम्ही 7 घ्या. कारण सूत्र कसं आहे? बाजू आणि इथे पण खाली पण बाजू आहे ना. ही चौरसाची बाजू. बाजू बाजू कॅन्सल होणार आणि √2:1. जरी 7 घेतला ना तरी 7 इथे 7 इथे 7 कॅन्सलच होणार. तुम्हाला मुद्दाम ती बाजू दिलेली 7. तर 7चा काय उपयोग नाहीये. कारण बाजू जी आहे वर्ग वगैरे असता एका ठिकाणी. इथे समजा चौरसाचं क्षेत्रफळ असतं. इथे समजा बाजूच्या ऐवजी चौरसाचं क्षेत्रफळ असतं तर इथे आणखी एक बाजू आली असते. कारण चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र बाजू गुणिले बाजू. बरोबर ना? म्हणून एक बाजू कॅन्सल होते आणि एक बाजू शिल्लक राहणार. इथे एक बाजू शिल्लक राहिली असते आणि ती बाजू मग तुम्ही 7 दिलेली आहे ती इथे आली असते. पण जर क्षेत्रफळ असतं तर आता काय आहे? कोणाचं घ्यायला सांगितलंय आपल्याला? चौरसाचा कर्ण आणि चौरसाची बाजू. बाजूच घ्यायची आहे फक्त. त्यामुळे ती एकच बाजू असल्यामुळे ती वरची ही जी बाजू आहे. कारण कर्णाचं सूत्र आपल्याला माहित पाहिजे. चौरसाचा कर्ण जो आहे तो जर शोधायचा असेल तर चौरसाचा कर्ण बरोबर वर्गमुळात 2 गुणिले बाजू असं सूत्र आहे चौरसाच्या कर्णाचं. चौरसाचा कर्ण जर शोधायचा आहे ते आपण असं पण शोधू शकतो. तो पायथागोरसचं प्रमेय वापरून शोधायचंय. पण ते सूत्र तुम्हाला रेडीमेड दिलेलं आहे. हे लक्षात ठेवायचं की जो चौरसाचा कर्ण आहे त्याचं सूत्र आहे वर्गमुळात 2 गुणिले बाजू. बाजू बाजू जाणार आणि मग काय येणार? गुणोत्तर वर्गमुळात 2 2s 1. समजलं हे काय आहे? येस मॅम.
येस मॅम. तुम्हाला काय विचारलंय ते नीट लक्षात घ्या. कधी तुम्हाला परीक्षेमध्ये हेच गणित येईल असं नाही. चौरसाचं क्षेत्रफळ पण येऊ शकतं. चौरसाच्या कर्णाचे चौरसाच्या क्षेत्रफळाशी असलेलं गुणोत्तर काढा. मग चौरसाच्या कर्णाचे चौरसाच्या क्षेत्रफळाशी असलेलं गुणोत्तर वर्गमुळात 2:2 बाजू येणार. आणि बाजू जर 7 दिली असेल किंवा कुठलीही दिली असेल तर ती तिथे लिहायची. पण आता इथे बाजू जाणार, त्यामुळे 7 जरी दिलेत, मुद्दाम तुम्हाला दिलेले आहेत, आपल्याला वाटेल हे 7 कुठे वापरायचे, कुठेतरी वापरावे लागतील, पण ही 7 वापरलेच जाणार नाही. कारण गुणोत्तरामध्ये कुठे बाजू उरतच नाही, बाजू निघून जाते. कळते की नाही? येस मॅम. समजतंय मॅम. आता पुढे हो मॅम. हो मॅम. मॅम आम्हाला एक द्या ना सोडवायला. पुढचं सोडवा ना तुम्ही, शेवटचं. बघूया कोण बरोबर उत्तर. बघून वगैरे सांगायचं नाही मला उत्तर, तुमचं डोकं लावायचं आणि सोडवायचं. रेक्टँगल आहे, आयत आहे, आणि आयताची लांबी आणि रुंदी दिली आहे. लांबी 5 सेंटीमीटर आहे लेंथ, आणि ब्रेथ जी आहे ती 3.5 सेंटीमीटर आहे. आणि आपल्याला गुणोत्तर कोणाचं काढायचं माहित आहे? फाइंड द रेशो ऑफ इट्स पेरिमीटर टू एरिया. परिमितीचे क्षेत्रफळाशी, आयताच्या परिमितीचे क्षेत्रफळाशी असलेलं गुणोत्तर, आयताच्या क्षेत्रफळाशी. दोन्ही शोधा, परिमिती शोधा, परिमितीचं सूत्र वापरा, परिमिती शोधा. कारण आता बाजू लांबी रुंदी दिलेली आहे, मग तुम्हाला ते कॅल्क्युलेशन करावं लागेल. आधी परिमितीचं सूत्र वापरा, परिमिती शोधा, क्षेत्रफळाचं सूत्र वापरा. दोन्ही सूत्र माहित आहेत? आयताच्या परिमितीचं, रेक्टँगल. तिचे परिमितीचं सूत्र सांगा ना. 2 × L + B, लेंथ + ब्रेथ. बरोबर बरोबर, हे परिमितीचं सूत्र आहे. परिमिती शोधा, लांबी 5 आणि रुंदी 3.5 सेंटीमीटर. त्या किमती टाका, व्हॅल्यू काढा, दोन्हीच्या व्हॅल्यू काढा. परिमिती किती आली? टीचर पेरीमीटर 17 आली. मॅम लेंथ × ब्रेथ 17.5 आली आणि पेरीमीटर 17 आली. त्याचा रेशो काढा. तर याला आणखी सिम्प्लिफाय करायचं असेल तर तुम्हाला मी सांगितलेलं बघा, एकाला जर डेसिमल पॉइंट असेल तर तो कसा घालवायचा असतो? कुठे न्यूमरेटर डेसिमल पॉइंट आहे, कसा घालवणार हा डेसिमल पॉइंट? पॉइंटच्या नंतर किती संख्या आहे तितके 0 वर टाकू, म्हणजे जी संख्या उरली वरती किती शून्य द्यायला लागतील? 1. 1 0.
आणि मग खाली जो तुम्ही पॉइंट काढून टाकू शकता. आता याला 5 ने डिवाइड होतं, याला अजून रेड्यूस फॉर्म मध्ये करायचं आणखी आपल्याला जेवढं सिम्प्लिफाय करता येईल. 5 3 जा 15. 34/35. simplify 34/32. एवढंच टीचर येईल, त्याच्या रेशो पुढे नाही सांगता. 34:35. 34:30. कळलं? येस Yes, मॅम. ma'am. येस मॅम. आता पुढे आपल्याला रेशोचं कंपॅरिझन करायचं. आता हे आपण सर्ड मध्ये पण शिकलेलं आहे कंपॅरिझन, सेम तसंच करायचं. क्रॉस मल्टिप्लाय करायचं आणि आपण कंपॅरिझन करायचंय. लहान मोठेपणा ठरवायचा की कोणता रेशो मोठा आहे किंवा लहान आहे किंवा इक्वल आहे. कम्पेअर करायचं ते इक्वल आहे की कोणता मोठा आहे लहान आहे. आणि कंपॅरिझन साठी सेम आपण जे फ्रॅक्शन मध्ये किंवा सर्ड मध्ये आपण जे केलं तेच इथे पण करायचं. पहिला रेशो पहिले 2 रेशो मी घेते. √5/3 3/6. कंपॅरिझन म्हणजे तुलना करायची आपल्याला गुणोत्तरांची. कंपॅरिझन ऑफ रेशोज. तर पहिला दिलंय √5/3 आणि 3/7. आता जेव्हा पण आपण कंपॅरिझन करतो तेव्हा असंच मल्टिप्लाय पहिला करायचं असतं. म्हणजे असं पहिलं मल्टिप्लिकेशन करायचं आणि दुसरं असं मल्टिप्लिकेशन. उलट करायचं नाही, उलट केलं तर चुकणार. कंपॅरिझन इतर वेळेस चालतं पण कंपॅरिझन करताना नेहमी असं पहिलं म्हणजे √5 आणि √7 क्रॉस मल्टिप्लाय करूनच आपल्याला कम्पेअर करता येतात गोष्टी. √5 × √7 आणि 3 × 3. आता √5 × √7 म्हणजे रूट मध्ये एकत्र केले तर 5 7 चा 35 √35 आणि हे येणार 3 3 चा 9. 9. आता इथे प्रॉब्लेम काय झाला माहितीये, इथे प्रॉब्लेम असा झाला, इथे आपण कंपॅरिझन असं करू नाही शकत कारण एक जो आहे तो रूट मध्ये आहे आणि एक जो नंबर आहे तो बाहेर आहे. कंपॅरिझन जर करायचं आहे तर दोन्ही एक तर बाहेर पाहिजे रूटच्या, नाही तर दोन्ही रूटच्या आतमध्ये पाहिजे तर कंपॅरिझन करता येईल. तर याला तर या 35 ला तर बाहेर नाही करता येणार कारण तो परफेक्ट स्क्वेअर नाहीये. पण हा जो 9 आहे टीचर त्याला मी रूट मध्ये टाकू, या 9 ला मी रूट मध्ये टाकू शकते. 9 रूट मध्ये गेल्यावर तो किती होईल? 9 हा रूट मध्ये आतमध्ये गेला की 2 9 येणार. नाही, √3 का 9 येतं का? √3 9 नाही, √81 9 येत. बरोबर ना? 81 चा स्क्वेअर रूट मध्ये टाकला तर तो 9 येणार. म्हणून तुम्ही 9 ला जर स्क्वेअर रूट मध्ये टाकताय तर जेव्हा पण एखादा नंबर स्क्वेअर रूट मध्ये जातो तेव्हा तो दोनदा मल्टिप्लाय होतो आतमध्ये गेला, रूट मध्ये गेला. म्हणजे हा येणार तुमचा 81 √81. आता तुम्ही कंपॅरिझन करू शकता. आता याच्यामध्ये कोणता मोठा आहे? √81. हे मोठा आहे. आणि जर इकडचा मोठा आहे तर आपले जे ओरिजिनल 2 रेशोज आहेत त्याच्यामध्ये कोण मोठा असणार? 3/√7. येस मॅम. हा 3/√7. कारण तुमचा जिथला नंबर मोठा येणार तिथलाच तुमचा रेशो मोठा असतो. म्हणजे √5/3 आणि 3/√7 मध्ये ओरिजिनल मध्ये. कळलं? हो टीचर.
पुढचं काय आहे 3√5 जरा सांगा माझ्या लक्षात 3√5 अपॉन 5√63 अपॉन 125. इथे पण मी क्रॉस मल्टिप्लाय करते 3√5 इंटू √125 √63 पण मोठं कॅल्क्युलेशन होणार आहे. आता इथे तुम्ही काय करू शकता माहितीये, इथे आणखी सोपं जर करायचंय, खूप जास्त कॅल्क्युलेशन करायला जाऊ नका. इथे ना हा जो आहे ना 5.25 मॅम असं आपण करू शकते ना 20 रूट मध्ये 25 मल्टिप्लाय 5. हे थोडस मोठं होईल पण एकदम इझी. पण 9/7 हा हा होऊ शकतं बघा काय होणार ते. हे बघा मी काय केलं, इथे 3√5 आहे, इथे √125. ते √125 चे फॅक्टर्स पडले, असे फॅक्टर्स ज्याच्या मधला एक नंबर हा परफेक्ट स्क्वेअर आहे. तो मी काय करू शकते, हा 25 काय करू शकते, हा 25 रूट मधून, आता एक काम करा, जाऊ दे हे जाऊ दे, तुम्हाला कॉम्प्लिकेटेड नको. आपण काय करूया, रूट मधले नंबर जे आहेत ते मल्टिप्लाय करू. म्हणजे हा 3 आहे बाहेर आणि रूट मध्ये 5 आणि 125 ते मल्टिप्लाय करू. इथे बाहेर कोणता नंबर आहे त्याच्यामध्ये 5 आणि रूट मध्ये आहेत 63 इंटू 7. आता 125 इंटू 5 किती येतात, 625. 625. 5 किती येतात, 63 इंटू 7 म्हणजे 441 येतात. हे परफेक्ट स्क्वेअर आहे बघा, हे परफेक्ट स्क्वेअर, हे परफेक्ट स्क्वेअर आहेत. हे रूट मधून बाहेर येऊ शकतात. आता हा कोणाचा स्क्वेअर आहे, त्याचा स्क्वेअर रूट काय आहे, मधून हा बाहेर येऊ शकतो 625. 625 रूट 625. 625 चं रूट काय आहे, स्क्वेअर रूट. स्क्वेअर पार्ट आहेत का 30 पर्यंत स्क्वेअर्स, 25. 25 चा वर्ग आहे ना तो. रूट जर आपण 625 चा स्क्वेअर रूट जर घेतला तर त्याचा आन्सर 25 आहे ना, म्हणजे रूट निघून जाणार, कारण हा परफेक्ट स्क्वेअर आहे, म्हणजे तो पूर्ण वर्ग आहे, त्यामुळे रूटचं चिन्ह निघून जाणार. आणि इथे पण 441 पण परफेक्ट स्क्वेअर आहे, इथे पण रूट निघून जाईल. 11 नाही 21 आहे. 21. आता दोन्हीचे रूट निघून गेले, मग इथे 75 येणार आणि इथे 105. कोणता मोठा आहे नंबर, आता हे रूट निघून गेले, त्याच्यामध्ये कोणता मोठा आहे, 105. नाही कळलं हे, समजलं टीचर. कळालं मॅम. त्यामुळे ओरिजिनल आपले खाली लिहायचे आणि त्याच्यामध्ये या साईडला लेस दॅनचं साईन द्यायचं, म्हणजे या बाजूचं. ठीक आहे. यस मॅम. हो टीचर. पुढचं तर सोपं आहे, पुढे तर रूट पण नाहीये, तुम्ही फक्त क्रॉस मल्टिप्लाय करून
बघायचंय कोणता मोठा येणार रेशो ते तुम्हाला लगेच कळेल. थर्ड वाला. फोर्थ वाला पण रूट मध्येच आहे, त्यामुळे रूट मध्ये मल्टिप्लाय करा त्यांना, आणि जे मोठं येणार रूट मध्ये तो रेशो मोठा त्या साईज. इथे पण पॉइंट वाले नंबर आहेत. पॉइंटचं मल्टिप्लिकेशन येतं ना, डेसिमल पॉइंट वाला मल्टिप्लिकेशन. आधी 9.2 इंटू 7.1 करायचं आणि 3.4 इंटू 5.1 करायचं. करा बघू ते किती येतं मल्टिप्लिकेशन. फिफ्थ वाल्याचं, पाचव्याचं क्रॉस मल्टिप्लाय हे असं 9.2 चं 7.1. टीचर पहिल्याच 65.32 येतं. सरळ टीचर दुसऱ्याचं 17.34. याच्यामध्ये आपल्याला क्लिअरली दिसते की कोणता मोठा आहे बरं. हे वाला मोठा हे ग्रेटर दॅन कळलं. येस मॅम. पुढे आपल्याला वर्ड प्रॉब्लेम आहे. एखादा घेऊया आपण वर्ड प्रॉब्लेम. एक्सरसाइज आहे ही पण. ठीक आहे. तर इथे चौथ्या मधलं पहिलं गणित काय आहे बघा. क्वाड्रिलॅटरल म्हणजे चौकोन एबीसीडी हा पॅरलेलोग्राम आहे, म्हणजे समांतरभुज चौकोन आहे. हा बघा वर्ड प्रॉब्लेम सुरू झाले, लक्ष द्यायचं. चौकोन एबीसीडी जो आहे तो समांतरभुज चौकोन आहे, पॅरलेलोग्राम आहे. द रेशो ऑफ अँगल ए अँड अँगल बी ऑफ दिस पॅरलेलोग्राम इज 5:4. आपण पहिल्या एक्सरसाइज मध्ये पण ही गणित रेशोची शिकलेलो आहोत. जर आपल्याला गुणोत्तर किंवा रेशो दिला असेल तर त्याचा एक कॉमन मल्टिपल घ्यायचा असतो. सोडवलेली की नाही. एक आपण कॉमन मल्टिपल घेतो एक्स. ए आणि बी यांचा रेशो 5:4 आहे. जो कोन ए आहे पॅरलेलोग्रामचा आणि कोन बी चा तुझा पॅरलेलोग्राम. पॅरलेलोग्राम आहे ए बी सी डी असं समांतरभुज चौकोन आहे. आणि हा जो कोन ए आहे आणि कोन बी यांच्या मापाचं गुणोत्तर दिलेलं आहे 4:5. 4:5 5:4. 5:4 गुणोत्तर ए आणि बी कोणाच्या मापाचं. तर फाइंड द मेजर ऑफ अँगल बी. बी चं मेजर किती असेल. आता जे रेशो दिले त्या रेशो वरून आपल्याला ऍक्च्युअल मेजर जे आहेत ते जर काढायचे तर त्याच्यासाठी एक कॉमन मल्टिपल घ्यावा लागतो. आठवते का. एक गुणक घ्यावा लागतो. लेट द कॉमन. आठवते का. म्हणजे खरी माप जर काढायची आहे तर एक कॉमन मल्टिपल घ्यायचा आणि मग एक्स असा कॉमन मल्टिपल घ्यायचा. कोणताही लेटर घेऊ शकता. मी एक्स घेतला तर मग त्याच्यावरून मेजर ऑफ अँगल ए जर काढायचं आहे तर मेजर ऑफ अँगल ए किती येणार 5x.
आणि मेजर ऑफ अँगल बी, कारण रेशो दिलाय, खरी मापं नाहीयेत ती, हा रेशो आहे 5:4. मग खरी मापं कशी मिळणार? कशाने तरी मल्टिप्लाय केलं एक सेम नंबरने, तर मग तुम्हाला ऍक्च्युअल मेजर मिळणार त्याचं. आधी एक्स काय आहे तो काढायचा आणि मग त्या एक्सने दोघांना गुणायचं असतं. म्हणजे आता समजा त्या दोघांची मापं 120 आणि 60 अशी असतील, तर इथे 120 60 नाही ना दिले, त्यांचा रेशो दिलाय. 120 आणि 60चा रेशो जो आहे तो 2:1 येईल. मग समजा तुम्हाला रेशो 2:1 दिलेला आहे, आता 5:4 दिलाय, पण समजा 120 60 अशी मापं जर असतील तर त्यांचा रेशो 2:1 येतो. पण रेशो 2:1 आहे म्हणून ऍक्च्युअल मापं त्यांची 2 आणि 1 अशी नाहीयेत. मग ती खरी मापं कधी मिळतील? जेव्हा तुम्ही एका सेम नंबरने त्या 2 ला आणि 1 ला मल्टिप्लाय करता. 5 आणि 4 ला एका कोणत्या तरी सेम नंबरने आपण जेव्हा मल्टिप्लाय करू तेव्हा तुम्हाला खरी मापं मिळणार आहे. आणि तोच नंबर शोधायचा असतो, कशाने मल्टिप्लाय केल्यानंतर मला खरी मापं मिळणार आहे 5 आणि 4 ला. 5:4 समजा आपण समजा 120 आणि 60 खरी मापं समजा 120 60 आहे, म्हणून त्यांचं गुणोत्तर जर घेतलं तर 2:1 येतं की नाही मुलांनो? 2:1 येतं की नाही? 2:1. मग हे तुम्हाला दिले 2:1, पण 2:1 ही खरी मापं नाहीयेत ना, ते त्याचा रेशो आहे, गुणोत्तर आहे. खरं माप मला कधी मिळेल? जेव्हा मी असा कोणता नंबर मी मल्टिप्लाय करू दोघांना पण की मला खरी मापं मिळतील. तर मी 60 ज्याने डिवाइड केलंय ना, 60 ने मी जर मल्टिप्लाय केलं दोघांना पण, तर 62 जा 120 होणार आणि 61 जा 60. म्हणजे दोन तुमची मापं 120 आणि 60 येणार. मग हा जो 60 आहे ना, जो मल्टिप्लाय केलेला नंबर आहे तोच एक्स आहे, तो मला शोधायचा आहे. तो मला एकदा मिळाला ना की खरी मापं मला त्या कोणांची मिळणार. कळते का? कारण रेशो घेताना आपण रेड्यूस फॉर्म घेतो, म्हणजे आपण भाग लावत जातो आणि मग सगळ्यात शेवटी जे उरतात संख्या तो रेशो असतो. पण मग खरी मापं ती नाहीयेत ना, खरी मापं मिळण्यासाठी एक एक्स म्हणून कॉमन मल्टिपल आपण घेतो. कळलं का? तो कॉमन मल्टिपल एक्स आहे. मेजर ऑफ अँगल ए 5x येणार आणि मेजर ऑफ अँगल बी किती येणार? 4x. 4x. आता आपल्याला माहित आहे हे जे ए आणि बी आहेत ना, हे इंटेरियर अँगल्स आहेत, म्हणजे आंतरकोन आहेत. कारण या दोन रेषा समांतर भुज चौकोन बोलल्यानंतर समोरासमोरील रेषा समांतर असतात आणि ही त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे, म्हणजे छेदिक आहे. तर हे आतले दोन कोन आहेत, आंतरकोन बोलतो. आणि दोन समांतर रेषा असतील तर आंतरकोन कसे असतात? दोन रेषा समांतर असतील तर त्यांना एका छेदिकेने छेदल्यावर आंतरकोन एकरूप नसतात. आंतरकोन त्यांच्या अँगलची बेरीज होते आणि मग आन्सर 180 येतं. हा, हे जे इंटेरियर अँगल्स असतात ना, आंतरकोन, ह्या जर रेषा समांतर असतील, ही छेदिक आहे, तर हे जे आंतरकोन असतात ना, आतले कोन दोन रेषांच्या, हे पूरक असतात. पूरक, सप्लिमेंटरी असतात. सप्लिमेंटरी म्हणजे काय? पूरक म्हणजे काय? सप्लिमेंटरी म्हणजे 180 अँगल ज्यांचा असतो त्यांची बेरीज 180. इथे तुम्ही लिहू शकता अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू 180. अँगल ए 5x आहे, अँगल बी 4x आहे. 180 इज इक्वल टू 9x. 4x 180 आणि x 180 डिवायडेड बाय 9. 9 तुझा 1 म्हणजे x जो आहे तो 20 आला. मग हा तुमचा तो नंबर आहे 20, ज्याला तुम्ही दोघांना पण मल्टिप्लाय केल्यानंतर तुम्हाला खरी मापं मिळणार. आता x जर 20 आला तर अँगल ए चं मेजर किती येणार? 100. 20 × 5 100.
100. Measure of angle A is equal to 20 5 into आहे. 5. 5 into 20. 500. आणि मेजर ऑफ अँगल बी 18 80 80 4 into 20. 4 into 20. म्हणजे 100 आणि 80 आले ना, ते पूरक आहेत की नाही बघा. बेरीज 180 अंश येते त्याची. येस मॅम येत आहे. कळलं? Yes. येस मॅम. एवढी गणितं सोडवायची सर्वांनी. येस मॅम. Yes, ma'am. ठीक आहे, आपली वेळ संपलेली आहे. Bye, teacher. Thank you. Good night. थँक्यू मॅम. Bye, madam. Good night. Thank you. Good night. Thank you, teacher. Good night, teacher. Hi teacher, good night. Thank you. Bye, teacher. Bye teacher. बाय मॅम. Bye. Bye, ma'am. Bye. Bye, teacher. Bye, Darshi. Bye teacher. Bye, teacher. Bye, Tejas. Hello. Tejas. बोल ना. Hello.